नमस्कार, मी अमोल पारख तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये। आज मित्रांनो मी तुमच्याशी बोलणार आहे महिलांच्या आरोग्यावरती। तर महिलांचं आरोग्य का बोलण्याची वेळ आली। आज जर बघितलं तर आपल्या या पूर्ण समाजामध्ये मित्रांनो महिलांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे। खूप मोठ्या प्रमाणात हे महिलांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं। पण जर बघितलं तर आज महिलांना आरोग्याच्या बऱ्याचशा अशा गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो फेस करावं लागतं। सगळ्यात मोठा आज तर महिलांना त्रास असेल तो आरोग्याचा आहे। जे काही आज मार्केटमध्ये मित्रांनो आपण बघतो आजारी लोक असतात त्यामध्ये खूप मोठं प्रमाण आज महिलांचं यायला लागलं। हे होण्याचं कारण काय? कारण जर बघितलं तर महिलांची लाईफस्टाईल कशी असते। नॉर्मली एक लेडीज जन्मल्यानंतर तर मृत्यूपर्यंत तिची एक लाईफस्टाईल असते मित्रांनो। तर ती कुठली असते की एक महिलांच्या लाईफमध्ये एक एक्स्ट्रा गोष्ट असते ती म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये येणारे पिरियड सायकल, त्याला आपण मासिक धर्मचक्र हे महिलांच्या लाईफमध्ये येत असतं। मग त्यात जर बघितलं तर नॉर्मली जर पाहिलं तर 14 वर्षापासून मित्रांनो नॉर्मली 14 वर्षाच्या आसपास मासिक धर्मचक्र सुरू होण्याची शक्यता असते आणि काही वर्षानंतर ते बंद होते। मग ह्या पूर्ण सायकलमध्ये जर पाहिलं तर महिलांचं आरोग्य डळमळीत येतं आणि बरेचसे त्रास महिलांना ह्या काळामध्ये होतात। मग महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं अजून एक कारण आहे मित्रांनो। जर बघितलं तर महिला आपल्या शरीरामधनं अजून काही जीवाची उत्पत्ती करतात। मग अशा जीवाची उत्पत्ती करत असताना महिलांना आपल्या शरीराला मजबूत ठेवणं खूप गरजेचं पडतं। पण आज जर पाहिलं तर आज महिलांच्या आरोग्याची तेवढी काळजी घेतली जात नाही किंवा अजूनही जर आपल्या देशामध्ये थोड्याशा खेड्याच्या गावामध्ये अजून महिलांमध्ये खूप काही अशी भीती असतात आणि ते आपल्या आजार लपवून ठेवतात, दडून ठेवतात, पटकन त्यातून रिकव्हरी करत नाही। मग महिलांचं आरोग्य खराब होण्याचं कारण काय? गर्भधारणा, मातृत्व, त्यानंतर रजोनिवृत्ती अशा गोष्टीमुळं जीवनात होणाऱ्या बदलामुळं महिलांचे शारीरिक व भावनिक तणाव महिलांमध्ये आज तयार व्हायला लागलेत। हो, हे जे बदलाव येतात शरीरामध्ये होणारे बदलाव, गर्भधारणा होणं, मातृत्व येणं, त्यानंतर रजोनिवृत्ती होणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिकतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण व्हायला लागलेत। मग ह्या तणावाचं रूपांतर निगेटिव्ह लाईफमध्ये जायला लागलंय। आणि निगेटिव्ह लाईफ का होतात? कारण वंध्यत्वासारखे त्रास आज महिलांना भोगावं लागतात, वंध्यत्वाकडे जावं लागतं, जन्मजात नुकसान व्हायला लागलंय। जे बाळ जन्मतात अशा बाळांमध्ये जन्मजात नुकसान होण्याचं प्रमाण वाढलं गेलं। दारिद्र्य याच्यामुळं पण महिलांच्या लाईफवरती खूप मोठ्या प्रमाणात काय होतंय? त्रास होतोय मित्रांनो। भेदभाव, आजही काही ठिकाणी भेदभावाला सामोरं जावं लागतं, हिंसाचाराला सामोरं जावं लागतं। काही ठिकाणी आज महिलांवरती हिंसाचार केला जातो। आज बेरोजगारीसारखा त्रासाचा पण महिलांना शरीरावरती मानसिकतेवर खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, कारण शेवटी त्यांनाच भोगावं लागतं। आणि अलगाव, जो समाजात अलगाव आहे काही ठिकाणी बनलेला, यामुळं पण महिलांच्या आजारावरती, शारीरिक आजारावरती आणि मानसिक आजारावरती खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतोय। मग 9 ते 14 वर्ष आणि त्यानंतर 14 वर्षानंतर यांना आलेला मासिक धर्म आणि त्यानंतर 45 वर्षाच्या नंतर तो बंद होणं, या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो म्हणजे नॉर्मली हे एज क्रायटेरिया आहे, त्याच्यामध्ये 19-20 चेंज होत असतात। तर या क्रायटेरियामध्ये जर बघितलं तर महिलांच्या बॉडीमध्ये भरपूर मोठे बदलाव होतात, मोठ्या प्रमाणात बदलाव होतात। आणि यामध्ये बरेच हे बदलावामध्ये त्रास महिलांना वेगवेगळ्या प्रकारे बघावा लागतो, वेगवेगळ्या त्रासाला भोगावं लागतं। मग यासाठी सनेज एक अशा काही गोष्टीवरती काम करतं आहे की महिलांच्या आरोग्याची काळजी घेणं, हा सनेजने एक वेळा उचलला आहे। खरंच थँक्स म्हणेल मी की आज सनेज मार्केटिंग इतक्या सुंदर अशा प्रोडक्टला घेऊन मार्केटमध्ये उतरलं की त्याच्यामध्ये स्पेशली महिलांची खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो काळजी घेतली जाते। तर यासाठी एक सुंदर असं प्रोडक्ट सनेजने आपल्यासमोर आणलं, जे प्रोडक्टचं नाव आहे नारीप्रिया प्रोडक्ट। नारीप्रिया काय काम करतं मित्रांनो? हे नारीप्रिया काय? हे नारीप्रिया आयुर्वेदाचा कॉम्बिनेशन मित्रांनो। यामध्ये शतावरी आहे, यामध्ये अश्वगंधा आहे, यामध्ये सुष्टी आहे, यामध्ये यष्टीमधू आहे, हल्दी आहे, अभ्रक भस्म आहे, यामध्ये मंडूर भस्म आहे। या सगळ्या गोष्टीचा मित्रांनो कॉम्बिनेशनने बनलं गेलं आहे नारीप्रिया प्रोडक्ट। मग हे नारीप्रिया प्रोडक्ट काय काम करतं? तर प्रत्येक 14 वर्षाच्या पुढच्या मुलींमध्ये आणि महिलांमध्ये नारीप्रियाची आवश्यकता आहे मित्रांनो। कारण का तिथून पुढच्या काळामध्ये काय होतं? आज पिरियड्स येणं किंवा मासिक धर्म येणं सुरू झालेलं असतं। मग ह्या काळामध्ये होणारे त्रास कुठले असतात? जर पाहिलं तर येणारे जास्त मोठ्या प्रमाणात त्रास म्हणजे पिरियड्स वेळेवर न येणे, म्हणजे सायकल इम्बॅलन्स होणे, त्याबरोबर त्या काळामध्ये ओटी पोट दुखणे, त्याबरोबर बघितलं तर व्हाईट डिस्चार्ज सारख्या त्रासाला फेस करणे। आणि एवढंच नव्हे तर याचं रूपांतर वंध्यत्वपर्यंत आज जायला लागलंय। आणि एवढंच सोडा, याचं रूपांतर आज कॅन्सरपर्यंतही जायला लागलं। महिलांना खूप काही गोष्टीला सामोरं जावं लागतं। तर अशा केसमध्ये सनेजनी जे काही नारीप्रिया आज प्रोडक्ट आणलं आहे, हे प्रोडक्ट ह्या महिलांना आज खूप मोठ्या प्रमाणात मदत करते ह्या सर्व गोष्टीतून बाजूला जाण्यासाठी। मग करायचे काय? दूध घ्यायचं आहे आणि 5 ते 10 ग्रॅम नारीप्रिया त्या दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि ते
डेली बेसिसवरती 14 वर्षाच्या पुढच्या प्रत्येक मुलीने किंवा महिलेने जर घेतलं तर गॅरंटी माझी की नारीप्रिया प्रोडक्ट मित्रांनो महिलांना खूप मोठं वरदान. नारीची जर सहेली कोणी असेल तर ती आहे मित्रांनो नारीप्रिया. एक सुंदर असं प्रोडक्ट आपल्यासमोर येतं आहे ज्यामध्ये मासिक धर्म मेंटेन ठेवणं, मासिक धर्माच्या वेळेला होणारा त्रास, पोट दुखणं, या अशा सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काय मिळणार मदत मिळते. कब्ज, गॅसेससारखे आजार पण महिलांचे बरे होण्यासाठी मदत करतं, पाचनशक्ती सुधारतं, इन्फेक्शनपासून वाचवतं, रक्तस्राव, चिडचिडेपणा होणे, चिडचिड करणे ह्या गोष्टीपासून महिलांचं संरक्षण करतं आणि पोटदुखी, कमर दर्द म्हणजे कंबर दुखणे या सगळ्या गोष्टीपासून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा मदत मिळते. तर हे नारीप्रिया प्रोडक्ट प्रत्येक महिलाला यूज करण्याची आवश्यकता आहे. तर आपल्या डेली याच्यामध्ये नारीप्रिया तुम्ही ॲड करा. सुंदर प्रोडक्ट मित्रांनो आज संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर ह्या प्रोडक्टला प्रत्येक महिलेने आपल्या इनटेकमध्ये घ्या. आणि माझं प्रत्येक पुरुष मंडळीला पण रिक्वेस्ट आहे की आपण पण महिलांसाठी काहीतरी करणं कर्तव्य आहे. कारण का तीच ती महिला आहे जी आज या समाजाचा बोज, आपल्या कुटुंबाचा बोज घेऊन आज आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे. तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच मजबूतीने ती उभी आहे. तर का नाही आपण त्याला केलं पाहिजे. आज तीच महिला आहे जी आज जर घरामध्ये काही रात्रीचं शिळं उरलं ना, तीच महिला सकाळी ती शिळं खाती. कशासाठी खाती? का ते वाचावं म्हणून, ते अन्न वाचावं म्हणून आज ती महिला खाती. का तर आपल्या कुटुंबाला त्याचा आधार मिळावा म्हणून. मग आज विचार करा, आयुर्वेदा सांगतं हे नाही केलं पाहिजे, हे खाल्लं नाही पाहिजे, पण तरी पण आज त्या महिला करतात. हे सगळ्या गोष्टी चुकीच्या होतात आहे आणि यामुळं महिलांचं आरोग्य खूप खराब व्हायला लागलं. ह्यापासून जर वाचवायचं असेल महिलांना तर आपल्याला नारीप्रियाची साथ घेणं खूप गरजेचं आहे. तर माझे पुरुष मंडळींना पण रिक्वेस्ट आहे की नारीप्रिया प्रोडक्ट आपण महिलांसाठी प्रमोट करूया, देऊया आणि प्रत्येक महिलांना आपण सांगायचं मला की नारीप्रियाला तुमची मैत्रीण बनवा. हीच खरी मैत्रीण असणार आहे की जी तुम्हाला तुमच्या जीवन काळामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा साथ देणार आहे. तर या नारीप्रिया प्रोडक्ट्सला यूज करण्यासाठी आणि त्याचे बेनिफिट घेण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. विश यू हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. थँक्यू.